नमस्कार, प्रज्ञाच वर्ल्ड मध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिलं तर काय पाहिलं, तो सकाळी हा चेहरा होता फुल ऑन झोपेमध्ये. आणि मी कुठे जात आहे बघा, आज एक स्पेशल पर्सन आलेलं होतं घरी. ऍक्च्युली माझ्यासाठी हे सरप्राईज होतं. आणि मी रूमचा दरवाजा उघडला आणि कोण होतं बघा, माझे पप्पा. मग एवढी खुश होते ना, कारण की मला काहीच आयडिया नव्हती की पप्पा येणार होते. म्हणून मी सकाळी सकाळी मला धीरजने सांगितलं की पप्पा आले आहेत, म्हणून एकदम झाले मी खुश. त्यानंतर विरू उठला आणि मी विरूला पण घेऊन गेले अशी रूम मध्ये आणि त्याला दाखवलंय बघ विरू कोण आले म्हणून. विरू असं 2 मिनिट बघत होता आणि मग नंतर विरूने पण ओळखलं. विरू म्हटला बाबा. मग विरूने पप्पांना उठवलं आणि विरूच्या आवाजाने पप्पा उठले आणि बघा विरू लगेच ओळखलं. विरूने त्याच्या आजोबांनी जाऊन चिटकून बसला त्यांच्याकडे. तोपर्यंत मी झाले फ्रेश आणि परत आले तर बघा यांचं खेळणं चालूच होतं. मग विरूला मी तिथेच बसवलं. मी खाली आले, मी माझं मस्तपैकी मॉर्निंग ड्रिंक घेतलं आणि हे बनवलं होतं, उपमा बनवला. मग विरू त्याच्या आजीसोबत बसला देवघरात देवपूजा करत. आणि इकडे बाहेर बघा पप्पा आणि बाबा नाश्ता करत होते गप्पा मारत. त्यानंतर मग मी आणखीन एक नाश्ता बनवला होता, साबुदाण्याची खिचडी माझ्यासाठी आणि धीरजसाठी. मग विरूला थोडीशी जरा सर्दी होती म्हणून विरूला हे औषध देण्यासाठी मी विरूला बोलवलं आणि त्याला हे औषध दिलं. त्यानंतर मग आजोबांचं आणि विरूचं भाग आहे पिकबू चालू होतं. किती वेळ विरूने पप्पांना हेच करायला लावलं. मग त्यानंतर मी विरूला घेतला आणि मॉलिश केली त्याची अशी आणि विरूला घातली आंघोळ झाली की मग परत विरू गेला पप्पांकडे. बिचारे माझे पप्पा थकले विरूच्या मागे पळून पळून. पप्पाने त्याला ठेवलं त्याच्या वॉकर मध्ये. मग विरू कसा वॉकर मध्ये बसणार, परत बाहेर निघाला आणि परत गेला आजोबांकडे खेळवा म्हणून. आणि हे बघा, हे महत्वाचा मुद्दा, माझ्या मम्मीने माझ्यासाठी वळी लाडू, मोठे शेव आणि आणखीन काय दिले बघा, हे रव्याचे लाडू आणि हे रव्याचे लाडू होते, सॉरी बेसनचे लाडू आणि हे रव्याचे लाडू. माझी मम्मा नेहमीच माझ्यासाठी ना ऍक्च्युली काही ना काहीतरी पाठवतच असते माझी मम्मा. आणि ही माझी बॅग जी आंबाजोगाईला राहिली होती ती पण परत दिली. मग विरू असा परत पप्पांकडे गेला आणि असा खेळत बसला होता. विरू काय पप्पांना सोडणार नव्हता. मग इकडं तिकडं असंच पळापळीचं खेळणं विरूचं चालू होतं. एवढा खुश होता ना विरू, म्हणजे मी माझ्यापेक्षा जास्त विरूच खुश वाटत होतं जे माझे पप्पा आले म्हणून. मग तासभर ह्यांचं चालूच होतं. मग पप्पाने त्याला ना जय करायला लावलं. मग तो पप्पाच्या पाया पडला. त्याच्यानंतर त्याने बाबांच्या पाया पडायला लावलं. म्हणजे लेकरू किती गुणी लेकरू असं पाया पडतं. मग तेवढ्यात आली प्रीती. मग प्रीतीला बघून एकदम विरू खुश झाला, दिद्दी करत होता. प्रीतीला बघून माझ्यापेक्षा विरू जास्त खुश होतं. मग त्यानंतर रात्री सगळं उरकल्यानंतर विरू त्याचे बाबा, त्याचे आजोबा, त्याच्या मोठ्या बाबांसोबत गेला बाहेर चक्कर मारायला. मग मी अशी झाली होती ना निवांत विरू बाहेर गेला म्हणून मस्तपैकी. मग आजचा बेत होता आमचा रात्रीचा ही थालीपीठ आणि दही. आमच्या विजेत्यांनी मस्त थालीपीठ बनवलं आणि असा झाला आमचा दिवस.